हॅलो नमस्ते, कसं आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपल्या सबस्क्रायबर लक्ष्मीताई फटके यांनी एक प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्या म्हणतात, हाऊ टू मेक यूज ऑफ फुल डे एट द एज ऑफ 70. म्हणजे 70 आणि 70च्या पुढे आपण दिवसभर कसं घालवायचं. अहो खूप सोपं आहे. एक म्हणजे जे मी पॉइंट सांगते हे काही आपल्याला हवं तो बदल आपण करून घेऊ शकतो का. म्हणजे प्रत्येकाचं राहणीमान वेगळं असते, आपलं एन्व्हायरमेंट वेगळं असते. तुम्ही एकट्या राहता का कुटुंबाबरोबर राहता तरी काही हे तो दिलेलं नाही आहे. त्यामुळे पण कसं असलं तरी आपण आनंदात राहू शकतो. माझ्या एक मानलेल्या नणंदबाई राहतात मिरजेला, एकट्या राहतात. त्या का नाही 80+ वय आहे त्यांचं, तरी एकट्या एवढं सिस्टमॅटिक आणि व्यवस्थितपणे राहतात. मला सुद्धा आश्चर्य वाटते. मी त्यांना म्हणते पण तुमच्यासारखं आम्हाला राहणं शक्य नाही बाबा. एवढं शिस्तीत म्हणजे शिस्तीत राहतात. त्यांचं रोजचं आदल्या दिवशी कडधान्य 1 चमचाभर धुवून त्या वाटीतच हे करून ठेवतात. मोड येते दुसऱ्या दिवशी तर खाणं सगळं एवढं सिस्टमॅटिक. नो डाऊट त्या पण म्हणतात मी एकटी राहते त्यामुळे मला एवढा होते. हो, हे सगळे बरोबर राहिलं की काही एवढं झालं नसतं असं. पण कुटुंबात राहताना सुद्धा व्यवस्थितपणे आनंदानं आपण राहू शकतो, राहतो. त्यामुळे मी तुम्हाला जे काही पॉइंट्स सांगते ते तुम्हाला हवे तसे बदल तुम्ही करून घेऊ शकता. एक म्हणजे सकाळी उठणं. तुम्हाला व्यवस्थित झोप लागत असली तर जागं झाल्यावर उठा. तर 5:30 असेल, 6 असेल, इट डिपेंड्स. का म्हणजे व्यवस्थित झोप लागणं हे एक खूप चांगले लक्षण आहे आणि गरज पण आहे. आपल्याला झोप चांगली लागली का नाही कुठलेच आपल्याला आजारपण येत नाही. त्यामुळे आपली झोप पूर्ण झाल्यावर उठा. उठल्यावर तुमचं दैनंदिनी सगळं करा. तर सगळं झाल्यावर सकाळी काय तुम्ही लिंबू पाणी पिता, गरम पाणी काही तर घ्या. उठलं की चहा घेऊ नका. चहा कॉफी नंतर घ्या. तर सगळं झाल्यावर आपलं सगळं मेडिटेशन म्हणा काय आहे तर सगळं करा. मग तुम्हाला चहा कॉफी दूध कशाची सवय असली तर करा. आणि सकाळी बघा भरपूर आपल्याला वेळ असतो, कामं पण असतात. आणि एक मी तुम्हाला सांगू, माझं वय आता 70 झाले असं म्हणायचं नाहीये. कधीच विचार करू नका. तुम्ही यंग असताना 20-25 असताना कसं होता तसंच राहावा. मनात कधी मी थकली आहे, माझं वय झाले असं बिलकुल म्हणू नका. आता कालचं एक एक्झाम्पल सांगते. एका मुलानं मला विचारलं, मॅडम तुमचं वय काय हो? मी म्हटलं 20. तो असं बघायला लागला. मग म्हटलं +50. असं कायम आपण यंग आहोत हे तुम्ही मनात बाळगून घ्या. माझं वय झाले, मला होत नाही आता, मी थकले नाही बिलकुल. त्यामुळे मनानं कायम माझं वय झाले किंवा 70 वय आहे हे मनात सुद्धा आणू नका. माझं वय 20 आहे, 25 आहे, एवढंच असू दे. एवढ्या झाल्यावर तुमचं सकाळचं रुटीन, नाश्ता म्हणा काही तुम्ही करत असला का सून करत असली की इट डिपेंड्स. मग आपली आंघोळ करायची असली आंघोळ करा. मग देवाचं काही म्हणायचं, पूजा करायची असली, हे सगळं आपण रुटीन करू शकतो. त्याच्या आधी आपण देवाला फुलं काढत असले तर 7 ते 9 हे उन्हात आपण बसून काम करायचं. फुलं काढायची असतील किंवा काही बागेत तुम्ही काही करत, आपल्याला आवड असते बघा. त्यामुळे
आवडीचं काम आपण केलं की आपल्याला खूप बरं वाटते. त्यामुळे ते काय तुमची रुटीन कामं आहेत ती करू शकता. वॉकिंगला जाऊन येत असला तर त्याच वेळेला जावा, 7 ते 9 हे दरम्यान. म्हणजे अंगावर आपले चांगलं कोवळं ऊन पडते. आपल्या अंगावर कोवळं ऊन पडलं की आपल्याला डिप्रेशन येत नाही आणि आपण कायम ताजेतवाने असतो. आपल्याला डी विटामिन मिळते. हे सगळं तुमचं सकाळचं झाल्यावर तुम्ही काय नाश्ता पाणी करता, दूध हे घ्या. मग तुमचे आवडीचं काहीही काम करू शकता. तर वाचन असेल, लिखाण असेल, किंवा घरात काही मदत करायची असेल, किंवा आपला स्वयंपाक आपण करत असलो की आपल्याला वेळ लागतोच की तयारी आधी करून ठेवतो आपण. भाजी निवडून ठेवायची, लसूण हवी ते लसूण सोलून ठेवा, किंवा काही चटण्या करायच्या असतात. काही आपण करत असलं की आपल्याला भरपूर लागते. किंवा सून करत असली तरी तिला काही हवं तर आपण मदत करू शकतो. हे सगळे करेपर्यंत वेळ जातो. ते काही थोडा वेळ हवं ते तुम्हाला मोबाईल बघायचं असलं तासभर तुमच्या आवडीचं काही, किंवा काही टी व्हीवर एखाद प्रोग्राम बघायचा असला की तर बघा. असं करत 12, 12:30 होतात तोपर्यंत. मग दुपारची जेवणाची वेळ होती. काही दुपारी जेवायचं आहे तर जेवा. जेवण झाल्यावर मात्र 4 पावली इकडे तिकडे चालला, लगेच आडवं होऊ नका. नंतर पाहिजे ते थोडा वेळ झोपू शकतो आपण, तुम्हाला आवडत असला तर विश्रांतीसाठी. नाही, आपण कित्येक वेळा बसून करायची कामं करत असतो. फॉर एक्झाम्पल माझे सासूबाईंचं सांगते, जवळजवळ 80 वयापर्यंत होत्या त्या. कधीच त्या दुपारी झोपायच्या नाही. एक ते वाचायचं, नाही ते वाती करायच्या. म्हणजे बसून, आता वाती करायला काही जास्त हे लागत नाही, कष्ट लागत नाही. त्यामुळे वाती करायच्या म्हणा, देवाचं वस्त्र काहीतरी सणवारांना आपल्याला घरात लागतेच की, त्यामुळे आता करायचं म्हणा. काही आपल्या आवडीप्रमाणे हे सगळं करा. विश्रांती हवी ते विश्रांती घ्या. तुमचं नेहमीचं काही कामं असले की तर करा. कोणाला फोन करायचे असले की ही वेळ चांगली असते बघा. आपले मैत्रिणी असतील, मुलं असतील बाहेर असली की त्यांना फोन करायचे तर सगळं करा. तेवढं झाल्यावर संध्याकाळ होत जाते. परत काही स्वच्छ करायचं, केरवारे संध्याकाळचे करायचे ते करा. फिरून या. आणि संध्याकाळी आपण फिरायला जातो तेव्हा येता येता काही भाजी फळं काही आणायचं असलेला तर आपण घेऊन येऊ शकतो. तर झाल्यावर घरी येऊन हातपाय धुवून 5-10 मिनटं निवांत बसल्यावर तुम्हाला काही चहा दूध काही घ्यायचं असलं ते घ्या. आणि नाही पण पाणी मात्र सारखं अधूनमधून पीत जावा. एक घोट पाणी पीत जायला पाहिजे. आणि संध्याकाळी शक्य एवढं लवकर जेवायचं. आणि संध्याकाळचं जेवण पण का नाही, अगदी सिंपल ठेवा. खिचडी असू देत, वरण भात असू देत, किंवा भाकरी भाजी असू देत. असं जास्त तेलकट मसालेदार असं काही घ्यायचं नाही. जेवण झाल्यावर परत मेडिटेशन म्हणा, प्रेयर म्हणा, हे सगळं करायचं आणि झोपायचं. शक्य एवढे लवकर झोपलं की आपल्याला सकाळी लवकर उठता येते. आणि आपण 70+ नंतर एक लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे शक्य एवढं कमी बोलायचं. का माहिती आहे का, आपण जास्त बोललं की त्याचं रॉंग मिनिंग काढू शकतात कधी. कारणाशिवाय लोक हो ह्या असं म्हणाल्या तसं म्हणाल्या, नको कशाला. त्यामुळे गरजे एवढे बोलायचं. आणि काही टॉक्सिक रिलेटिव्स म्हणा, फ्रेंड्स असतात सगळीकडे. माणूस तिथे तसली माणसं असतात जे तुम्हाला
आनंद देत नाही, तुम्हाला नावं ठेवतात, तुमच्यावर काहीतरी नको ते कॉमेंट्स करतात, असे माणसांकडनं कायम लांब राहावा आणि आपलं खाणं पिणं हे सगळ्यावर कंट्रोल ठेवायचं. बोलण्यावर कसं मी कंट्रोल ठेवायचं म्हटलं तसंच आपलं खाणं पिणं काय आहे हे आपल्याला कळलं असलं ते ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचं, हे बघायचं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायचं. हे आपल्याला आधीच कळलेलं असते, प्रत्येक माणसाला माहीत आहे एक ना एक दिवस आपण सिनियर सिटीजन होणार म्हणून. त्यामुळे तेव्हाची आपली तयारी आपण आधी करून ठेवायची. आणि कोणी मागितलं, किती जवळचं असू देत, काही असू देत, तुम्हाला मी देतो, अमुक करतो, तुम्हाला मी बघतो म्हटलं तरी नाही. आपले नंतर तुम्ही विल करा, कोणाची नावं लावायची ती लावून ठेवा, पण तुम्ही आहात तोपर्यंत तुमचे नावावर सगळं काही असू दे, राहतं घर असेल, काही पैसा असेल, सर्व काही तोपर्यंत तुमचे नावावर असू दे. तुमचे नंतर कोणाला द्यायचं तर तुम्ही विलमध्ये लिहून ठेवा. एवढं आपण फॉलो केलं का नाही, आपण खूप आनंदी आणि सुखी राहतो. आणि काही मनात विचार ठेवून घेऊ नका, मी पूर्वी असं केलं, असं बोलले. काही आपल्या हात नाही, काही चुका घडलेल्या असतील, त्यामुळे स्वतःलाही माफ करा. लोक काही आपल्याशी वेडवाकडं वागलेले असली की त्यांना पण माफ करा. म्हणजे क्लटर ठेवू नका कुठे, तर मनात असू देत, घरात असू देत, घरातही तसंच नको असलेल्या गोष्टी ठेवायच्या नाहीत, हवं तेवढं ठेवायचं. असंच मनात सुद्धा हवे असलेले विचार ठेवायचे, बाकीचं क्लटर सगळं लेट इट गो करायला शिकायचं. आता 70 म्हणजे आता आपलं काय वय असणार हो? हां, मी तर कित्येक वेळा म्हणतच असते, किती दिवस आहेत, महिने आहेत, वर्ष आहेत माहीत नाही, मग कशाला ओझं घेऊन जगायचं? काही नाही, सगळं मनातलं रिकामं करायचं, अगदी हलकं होऊन आरामात आनंदात जगायचं. हे ना मला हा म्हटलं, त्यानं मला तर म्हटलं, नाही काही नाही, सगळ्यांना माफ केलं म्हणा, सगळ्यांना माफ करा. आपल्या हातनं काही घडलं असलं तर स्वतःला सुद्धा माफ करायचं आणि आनंदानं जगायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.